रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन अर्थात रोज 2021-2022, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, विषय समाजशास्त्र सोशॉलॉजी, इयत्ता 11वी. आमचे मार्गदर्शक आदरणीय राजमाने साहेब. मी विषय शिक्षक प्राध्यापक इराज आरे. घटक 4 सामाजिक संस्था. उपघटक 4.5 शिक्षण एज्युकेशन. तर विद्यार्थी मित्रो, गेल्या तासाला आपण 4.4 अर्थव्यवस्था आणि काम याविषयी माहिती घेतलेली आहे. तर आज आपण या प्रकरणातला शेवटचा भाग 4.5 शिक्षण संस्था याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. शिक्षण म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी प्रस्तावना आपल्याला पाहायचा आहे. कुटुंब संस्था, विवाह संस्था, अर्थसंस्था, धर्मसंस्था यांच्याप्रमाणेच शिक्षण संस्था ही देखील एक मूलभूत व सार्वत्रिक स्वरूपाची सामाजिक संस्था आहे. सामाजिक दृष्ट्या शिकणे ही एक सामाजिक प्रक्रिया असून ती व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत सुरू असते. म्हणजे शिक्षण हे किंवा शिकणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणाचे सामाजिक जीवनातील महत्त्व विशद करताना एक शिक्षण तज्ञ जॉन ड्यूई म्हणतात की शारीरिक विकासात पौष्टिक अन्नाचे जे स्थान आहे ते स्थान सामाजिक जीवनाचा अभ्यास करताना शिक्षण प्रक्रियेचा आणि शिक्षण संस्थेचा अभ्यास आवश्यक ठरतो. म्हणजे आपला शारीरिक विकास होण्यासाठी जे पौष्टिक अन्न आपल्याला गरज असते त्याचप्रमाणे समाजाचा जर विकास व्हायचा असेल तर शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. व्यक्तीमधील क्षमतांचा विकास आणि या क्षमता प्रत्यक्ष कार्यान्वित करणे म्हणजे शिक्षण असा या संज्ञेचा शाब्दिक अर्थ आहे. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये ज्या काही विविध प्रकारच्या क्षमता असतात त्या क्षमतांचा विकास घडवून आणणे आणि विकास घडवून त्या प्रत्यक्षात कार्यान्वित करणे म्हणजे शिक्षण असा या संज्ञेचा शब्दशः अर्थ आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेत केवळ जगण्यासाठी नव्हे तर अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी ज्ञान आणि कौशल्यांची प्राप्ती करणे अपेक्षित आहे. ठळकपणे बघायचे तर औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने आयुष्यभर चालणारी शिकण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय. आता औपचारिक आणि अनौपचारिक हे शिक्षणाचे दोन प्रकार आहेत. औपचारिक शिक्षण म्हणजे शाळा व कॉलेजमध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमधून आपण जे शिक्षण प्राप्त करतो त्याला औपचारिक शिक्षण म्हणतात. आणि अनौपचारिक शिक्षण म्हणजे कुटुंबातून मिळणारं शिक्षण जे आहे ते अनौपचारिक शिक्षण आहे. तर हे दोन्ही प्रकारचे जे शिक्षण आहे ते आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेला शिक्षण म्हणतात. जसजसे औद्योगिकरण वाढले तसे साक्षर आणि सुशिक्षित व्यक्तीसाठीची मागणी वाढली. म्हणजे शिक्षण हा औद्योगिकरणाचा परिणाम आहे असं म्हटलं तरी योग्य ठरेल. म्हणजे समाजामध्ये औद्योगिकरणाचं प्रमाण जसं वाढत गेलं त्यासाठी सुशिक्षित व्यक्तीची गरज भासू लागली आणि यातूनच शिक्षण संस्थेची निर्मिती झाली. आधुनिक समाजातील गुंतागुंतीच्या श्रमविभाजनाच्या व्यवस्थेत काम आणि घर अशी वेगवेगळी क्षेत्रे आहेत. त्यामुळेच काही विशिष्ट कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. अशा बदलत्या व्यवस्थेत एका औपचारिक आणि सुस्पष्ट शिक्षण व्यवस्थेची गरज आहे. आता आपल्याला पाहायचं आहे शिक्षणाचा अर्थ, मीनिंग ऑफ एज्युकेशन. तर शिक्षण या शब्दाची उत्पत्ती किंवा उगम कशा प्रकारे झालेला आहे हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत. शिक्षण या शब्दामध्ये शिक्ष हा संस्कृत धातू आहे. शिक्ष म्हणजे ज्ञान मिळवणे, शिकणे असं आहे. उपदेश करून बदल घडवून आणणे असाही त्याचा दुसरा अर्थ आहे. म्हणजे शिक्ष या संस्कृत धातूचा अर्थ दोन आहेत, ज्ञान मिळवणे आणि शिकणे. ज्ञान मिळवणे अथवा शिकणे आणि उपदेश करून बदल घडवून आणणे
असा त्याचा दुसरा अर्थ आहे. शिक्षण या शब्दासाठी इंग्रजीत एज्युकेशन हा शब्द वापरतात. एज्युकेशन या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील एज्युकेअर पासून झालेली आहे. एज्युकेअर याचा अर्थ विकास करणे असा होतो. म्हणून एज्युकेशन म्हणजे उपदेशाने व्यक्ती विकास घडविणे होय. शिक्षण म्हणजे मुलांच्या उपजत शक्तींचा विकास घडवून आणणे होय. म्हणजे मुलामध्ये जे काही उपजत शक्ती असतात त्या शक्तींचा विकास घडवून आणण्याच्या प्रक्रियेला शिक्षण म्हणतात. माणसाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक शक्तींचा सुयोग्य विकास घडवून आणणे म्हणजे शिक्षण होय. म्हणजे शिक्षण या प्रक्रियेतून आपण मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक शक्तींचा योग्य अशा प्रकारचा विकास घडवून आणत असतो. आता शिक्षणाचा अर्थ अधिक स्पष्ट होण्यासाठी वेगवेगळ्या शिक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपल्याला पाहायचं आहे. डेफिनेशन ऑफ एज्युकेशन, शिक्षणाची व्याख्या. सुरुवातीच्या व्याख्या दिलेल्या आहेत A.W. ग्रीन. तर ऐतिहासिक दृष्ट्या शिक्षण म्हणजे तरुणांना प्रौढपणीच्या भूमिका स्वीकारता याव्यात म्हणून दिलेले जाणीवपूर्वक प्रशिक्षण होय. म्हणजे शिक्षण म्हणजे तरुणांना भावी काळामध्ये किंवा प्रौढ काळामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतात आणि त्या भूमिका पार पाडण्यासाठी जे जाणीवपूर्वक प्रशिक्षण दिलं जातं त्या प्रशिक्षणाला शिक्षण म्हणतात. त्यानंतर महात्मा गांधी यांनी शिक्षणाची व्याख्या करताना म्हणतात, शिक्षण म्हणजे माणसाचा शारीरिक, मानसिक व आत्मिक सर्वोत्कृष्ट विकास होय. म्हणजे शिक्षण हे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आत्मिक सर्वोत्कृष्ट विकास करण्याची प्रक्रिया म्हणून ओळखली जाते. आता आधुनिक काळात शिक्षणाची व्याख्या काय आहे तर औपचारिक संकेतानुसार मात्र शिक्षण म्हणजे शाळेसारख्या औपचारिक संघटनेत विषय तज्ज्ञाकडून दिले जाणारे औपचारिक प्रशिक्षण होय. तर आधुनिक काळामध्ये शिक्षणाची व्याख्या बदललेली आपल्याला दिसून येते. तर यानुसार शिक्षण म्हणजे जे काही शाळा आहे जी औपचारिक संघटना म्हणून ओळखली जाते त्या औपचारिक संघटनेमध्ये जे प्रशिक्षण घेतलेले किंवा जे विशेष तज्ज्ञ असतात त्यांच्याकडून दिले जाणारे औपचारिक प्रशिक्षण म्हणजे शिक्षण होय. त्यानंतर आपल्याला शिक्षणाची उद्दिष्टे कोणती आहेत हे पाहायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन. पहिला आहे, आधुनिक समाजात खालील मूलभूत उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विशेष शिक्षण व्यवस्था कार्यरत आहे. त्यातलं पहिलं आहे ज्ञान व कल्पनांची निर्मिती आणि प्रसार करणे. तर शिक्षणाचं प्रमुख आणि पहिलं उद्दिष्ट आहे ज्ञान आणि कल्पनांची निर्मिती करणे. फक्त निर्मिती करून चालत नाही किंवा तिथंच ते थांबत नाही, तर त्या ज्ञानाचा प्रसार करणे हे शिक्षणाचं पहिलं उद्दिष्ट किंवा ध्येय आहे. दुसरं आहे समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध ज्ञानाचा वापर करून कौशल्यांचा विकास करणे. तिसरं उद्दिष्ट आहे समाजात उपलब्ध असलेल्या ज्ञानाचे संरक्षण व संवर्धन करणे. म्हणजे काय, समाजामध्ये जे काही ज्ञानाची निर्मिती केली जाते, जे ज्ञान उपलब्ध असतं त्या ज्ञानाचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे शिक्षणाचं तिसरं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे. म्हणजे शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेद्वारे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं सर्वांगीण विकास घडवून आणलं जातं. आता सर्वांगीण विकास म्हणजे काय? व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास, शारीरिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, आर्थिक विकास, अशा प्रकारे शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याची प्रक्रिया आहे. त्यानंतर व्यक्तीला आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी समर्थ बनवणे हे शिक्षणाचं आणखी एक उद्दिष्ट मानलं जातं. त्यानंतर आहे व्यक्तीचे सामाजिकरण करणे. शिक्षण ही व्यक्तीचं जडणघडण घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिकरण करण्याची प्रक्रिया म्हणून ओळखली जाते. समाजाच्या संस्कृतीचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण करणे हे शिक्षणाचं
आणखी एक उद्दिष्ट मानलं जातं. म्हणजे संस्कृती हा भाग तुम्ही पुढे पाहणार आहात. त्यामध्ये संस्कृतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे संस्कृती ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. आणि हे हस्तांतर करण्याचं काम जसे कुटुंबात पालक, धर्मगुरू, शाळेत शिक्षक करत असतात, तसेच शैक्षणिक व्यवस्थेकडून किंवा शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा हे संस्कृतीचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतर होत असते. त्यानंतरचं उद्दिष्ट आहे समाजातील व्यक्ती व समूह यांच्या वर्तनाचे नियंत्रण करणे. हे शिक्षणाचं आणखी एक उद्दिष्ट आहे. म्हणजे समाजामध्ये ज्या व्यक्ती असतात व समूह असतात त्या व्यक्ती व समूहांच्या वर्तनाचं नियंत्रण करणे हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. आणि शेवटचं उद्दिष्ट आहे समाजात अपेक्षित परिवर्तन घडवून आणणे. शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट समाजामध्ये बदल घडवून आणणे आहे, अपेक्षित परिवर्तन घडवून आणणे आहे. आणि म्हणूनच म्हणतात की एज्युकेशन इज ए मीन्स ऑफ सोशल चेंज. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं एक साधन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे शिक्षणाचे प्रकार, टाइप्स ऑफ एज्युकेशन. तर शिक्षण ही व्यापक संज्ञा आहे. शिक्षण ही प्रत्येक समाजामध्ये आढळून येणारी प्रक्रिया आहे. परंतु देशकाल परत्वे शिक्षणाची प्रक्रिया बदलत गेलेली आहे. शिक्षण शास्त्रज्ञांनी शिक्षणाचे जे काही वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत त्या प्रकाराविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर एकूण शिक्षणाचे 3 प्रकार महत्त्वाचे आहेत. त्यातलं पहिलं आहे औपचारिक शिक्षण, फॉर्मल एज्युकेशन. तर औपचारिक शिक्षण हे आधुनिक समाजाचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे. सर्वसाधारणपणे शाळा कॉलेजमधून दिले जाणारे शिक्षण म्हणजे औपचारिक शिक्षण होय. आता औपचारिक शिक्षण हे शाळा, कॉलेज, प्रशिक्षण संस्था यामार्फत दिलं जातं. आणि औपचारिक शिक्षणाची ध्येय निश्चितपणे ठरलेले असतात. अभ्यासक्रम ठरलेला असतो, कालावधी ठरलेला असतो. काही विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी औपचारिक शिक्षणाचे नियोजन केले जाते. औपचारिक अभ्यासक्रम, अध्ययन यांचे नियोजन औपचारिक शिक्षणामध्ये आपल्याला दिसून येते. सध्या भारतात प्रचलित असलेली औपचारिक शिक्षण पद्धती ब्रिटिशांनी 19व्या शतकात प्रस्थापित केली आहे किंवा सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण असे शिक्षणाचे एकूण 3 टप्पे दिसून येतात. यालाच आपण काय म्हणतो, 10+2+3. 10 म्हणजे 10वी पर्यंतचं शिक्षण, 11वी-12वी म्हणजे +2 आणि 12वी नंतर जो ग्रॅज्युएशन कोर्स आहे 3 वर्षाचा म्हणजे 3. असे शिक्षणामध्ये 3 टप्पे आपल्याला दिसून येतात. तर औपचारिक शिक्षणाचे हे अविभाज्य भाग आहेत. औपचारिक शिक्षणाचा सुस्पष्ट व काटेकोरपणे पालन केला जाणारा अभ्यासक्रम ठरलेला असतो. म्हणजे एखाद्या वर्षामध्ये आपल्याला किती अभ्यासक्रम पाहायचा आहे हे काटेकोरपणे ठरलेलं असतं. त्यासाठीची जी काही पाठ्यपुस्तके आहेत किंवा पुस्तके आहेत ती बालभारती किंवा NCERT सारख्या महामंडळाकडून तयार केले जातात. आणि NCERT किंवा बालभारती यांनी तयार केलेल्या जे काही पुस्तके आहेत त्यानुसार अध्ययन व अध्यापन या प्रक्रिया औपचारिक शिक्षणामध्ये सुरू असतात. आता NCERT ही एक संस्था आहे, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च अँड ट्रेनिंग. हे NCERTचं विस्तारित रूप आहे. तर NCERT वेगवेगळ्या प्रकारच्या पाठ्यपुस्तके हे एक महामंडळ आहे आणि या महामंडळाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या पाठ्यपुस्तके तयार केले जातात. औपचारिक शिक्षणाची विशिष्ट कालमर्यादा असते. म्हणजे प्राथमिक शिक्षण 7वी पर्यंत, त्यानंतर माध्यमिक शिक्षण 10वी पर्यंत, त्यानंतर उच्च शिक्षण पुढे 3 वर्ष. मग कालमर्यादा म्हणजे एका वर्षासाठी एका विशिष्ट अभ्यासक्रमासाठी कालावधी असतो किंवा सेमिस्टर पद्धतीनं असतं. त्यानुसार विद्यार्थ्यांनी अध्ययन पूर्ण करणे अपेक्षित असते. यामध्ये
सरकारी शाळा येतात औपचारिक शिक्षणामध्ये, खाजगी शाळा येतात, महाविद्यालय येतात, विद्यापीठे असतात आणि या वेगवेगळ्या सरकारी शाळा, खाजगी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठामध्ये शिकवण्यासाठी शिक्षक, प्रशिक्षित शिक्षक आवश्यक असतात. दुसरा प्रकार आहे शिक्षणाचा सहज शिक्षण, नॅचरल ऑर इझी एज्युकेशन. कोणतीही संघटित व्यवस्था नसताना जे शिक्षण दिले जाते त्याला सहज शिक्षण म्हणतात. म्हणजे सहज शिक्षण यामध्ये कोणत्याही प्रकारचं संघटित व्यवस्था असत नाही. व्यक्तीला सर्वात प्रथम सहज शिक्षण कुटुंबात दिले जाते. म्हणजे कुटुंबातून व्यक्तीला सहज शिक्षण देण्याची सुरुवात होते. ज्ञानवृद्धीचे कार्य सहज किंवा नैसर्गिकरित्या पार पाडले जाते. सहज शिक्षणासाठी अभ्यासक्रम, वेळापत्रक व यंत्रणेची गरज असत नाही. अशा कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी नसतात. सहज शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया, व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत दैनंदिन जीवनामध्ये आपण जिथं काम करत असतो किंवा नोकरी करत असतो, व्यवसायाच्या ठिकाणी प्रवास करत असताना प्रसारमाध्यमाद्वारा व्यक्तीला सतत नवीन अनुभव मिळत राहतात आणि त्यातून व्यक्ती नवीन गोष्टी शिकत जाते. तर हे झालं दुसरं प्रकार, सहज शिक्षण. तिसरा प्रकार आहे अनौपचारिक शिक्षण, इन्फॉर्मल एज्युकेशन. औपचारिक शिक्षणाला फॉर्मल एज्युकेशन म्हणतात, सहज शिक्षणाला इझी किंवा नॅचरल एज्युकेशन म्हणतात, अनौपचारिक शिक्षणाला इन्फॉर्मल एज्युकेशन म्हणतात. तर औपचारिक शिक्षण व्यवस्थेच्या कार्यकक्षेबाहेर असणाऱ्या शिक्षणाला अनौपचारिक शिक्षण म्हणतात. म्हणजे अनौपचारिक शिक्षण हे औपचारिक शिक्षणाच्या विरुद्ध आहे. अनौपचारिक शिक्षणाची निश्चित व्यवस्था असत नाही. म्हणजे इथं काय वेळापत्रक नसतं, अध्ययन प्रक्रिया किंवा पद्धती नसतं. एक औपचारिक शिक्षणामध्ये आढळून येणारी जी काही निश्चित व्यवस्था आहे ती निश्चित व्यवस्था या ठिकाणी अनौपचारिक शिक्षणामध्ये नसते. वेळापत्रक नाही, अभ्यासक्रम नाही, परीक्षा नाही, पण हे एक शिक्षण आहे. अभ्यासक्रम, अध्ययन पद्धती तसेच निश्चित कालखंड नसतो या ठिकाणी. अनौपचारिक शिक्षण समाजामध्ये इतर व्यक्तींच्या सानिध्यात असताना घरी आपल्याला मिळत असतं, रस्त्यावर मिळत असतं, खेळाच्या मैदानावर मिळत असतं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे अनौपचारिक शिक्षण आपल्याला प्राप्त होत असते. असे शिक्षण जरी पूर्णपणे सहज किंवा असंरचित नसले तरी ते चाकोरी बाहेरच असते. अनौपचारिक शैक्षणिक कार्यक्रम विशिष्ट अभ्यासार्थी गटाच्या विशिष्ट गरजा लक्षात ठेवून तयार करावे लागते. त्याच्या आराखड्यात लवचिकता असते, म्हणजे तिथं बदल करण्यासाठी मुभा असते. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कुरणशाळा हा अनौपचारिक शिक्षणाचा एक कार्यक्रम ताराबाई मोडक यांनी राबवला. म्हणजे आदिवासी भागामध्ये जे अनौपचारिक शिक्षण आहे त्या अनौपचारिक शिक्षणाला काय म्हणतो आपण, कुरणशाळा म्हणतो. तर हे कुरणशाळा हा जो उपक्रम आहे तो राबवण्याचं काम ताराबाई मोडक यांनी राबवलं. म्हणजे आदिवासी लोकांचे जे काही विशिष्ट अशा प्रकारचे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाशी संबंधित हा एक चांगला उपक्रम आहे शिक्षण देणं. त्यामुळे कुरणशाळा हा अनौपचारिक शिक्षणाचा एक वेगळाच उपक्रम ताराबाई मोडक यांनी राबवलेला आहे. अनौपचारिक शिक्षण अखंडपणे चालू असते, खंड पडत नाही. त्यामुळे व्यक्तीच्या ज्ञानामध्ये सातत्याने वाढ होत असते. आपण जे व्यवहार ज्ञान म्हणतो ते व्यवहार ज्ञान आपण कधी कधी अनौपचारिक शिक्षणामधून घेत असतो. व्यक्तीला मिळणाऱ्या अनेक अनुभवातून हळूहळू ती शिकत जाते. मात्र अनुभवातून मिळणारे उच्च शिक्षण औपचारिक शिक्षणापेक्षा श्रेष्ठ व उपयुक्त असते. हे कदाचित आपल्याला औपचारिक शिक्षणामध्ये जे मिळत नाही अशा प्रकारचं शिक्षण आपल्याला अनौपचारिक शिक्षणामध्ये मिळत असतं आणि म्हणून हे औपचारिक शिक्षणापेक्षा अनौपचारिक शिक्षण श्रेष्ठ आणि उपयोगी असते. सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या जीवनात उपयुक्त असलेले ज्ञान औपचारिक शिक्षणातून मिळते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, आज आपण
चौथ्या प्रकरणातला शेवटचा भाग शिक्षण. शिक्षणाचा अर्थ, व्याख्या, उद्दिष्टे आणि शिक्षणाचे प्रमुख 3 प्रकार म्हणजे पहिलं औपचारिक शिक्षण, दुसरं सहज शिक्षण आणि तिसरं अनौपचारिक शिक्षण. या वेगवेगळ्या प्रकाराविषयी माहिती घेतलेली आहे. तर पुढच्या तासाला आपण शिक्षणाची कार्ये याविषयी माहिती घेणार आहोत. आणि आपल्याला स्वाध्यायासाठी एक प्रश्न मी देतो. तो प्रश्न असा आहे, शिक्षण म्हणजे काय? शिक्षणाचे प्रकार स्पष्ट करा. तर हा प्रश्न तुम्ही समाजशास्त्राच्या वहीमध्ये सोडून आपल्या विषय शिक्षकाकडून तपासून घ्या. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.